सुरू करायचे असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, 750 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहिरात निघाली आहे. तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे अर्ज करायचा आहे, काय डॉक्युमेंट्स लागतील, कुठले नियम आणि कुठल्या अटी आहेत याबाबत डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी. मित्रांनो, सर्वात प्रथम जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये 750 आपले सरकार सेवा केंद्रांसाठी जाहिरात आलेली आहे. तर हळूहळू सर्व जिल्ह्यांमध्ये ही जाहिरात येणार आहे. त्यापूर्वी आपल्याला आपले डॉक्युमेंट्स तयार करायचे आहेत, अटी आणि नियम शर्ती समजून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला जो अर्ज आहे तो बाद होणार नाही. मित्रांनो, या वेबसाईटवरती यायचं आहे raigad.gov.in. या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला खालती स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता वर्तमान अद्यतने. येथे आल्यानंतर ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाची लिंक देण्यात आलेली आहे. 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये ऑफलाईन आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025 ऑफलाईन अर्ज कसा आहे त्याची पण इथे लिंक देण्यात आली. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्राची रिक्त यादी, म्हणजे जे सेवा केंद्र आहे त्याची यादी इथे देण्यात आली. तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता रायगड आपले सरकार सेवा केंद्र लोकेशन डिटेल्सनुसार कुठे जागा रिक्त आहेत याबाबतची सर्व माहिती इथे देण्यात आलेली आहे. तुम्ही या वेबसाईटला, या लिंकला ओपन करून पाहू शकता. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर तुम्हाला पाहू शकता की जो अर्ज आहे तो अर्जाचा नमुना इथे आहे, अशा प्रकारे देण्यात आलेला आहे. आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्ज 2025. सर्वात प्रथम तुम्हाला इथे जो अर्जदार आहे त्याचा इथे फोटो लावायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अर्जदाराचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर अर्जदाराचा पत्ता आणि खालती मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकायचे आहे. अर्जदाराला, जो अर्जदार आहे त्याचा 12 अंकी आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर पॅन नंबर इथे टाकायचा आहे. अर्जदाराकडे CSCची जी माहिती आहे ती इथे भरायची आहे. अर्जदाराकडे CSC ID असलाच पाहिजे. CSC ID नसेल तर त्याच्याकडे TSC सर्टिफिकेट म्हणजे TEC नंबर असला पाहिजे. TEC बद्दल जी माहिती आहे ती मी इतर व्हिडिओमध्ये दिली आहे. CSC केंद्राची नोंदणीकृतता म्हणजे तुमचं जे CSC केंद्र आहे कुठे लोकेशनला आहे, कुठल्या लोकेशनला आहे त्याची माहिती इथे भरायची आहे. त्यानंतर इथे पाहू शकता शैक्षणिक माहिती इथे भरायची आहे. जो अर्जदार आहे त्याची 12वी झालेली आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे, जे पण शिक्षण झालेलं आहे ते इथे भरायचं आहे. त्यानंतर संगणक कौशल्य प्रमाणपत्र, अर्जदाराकडे जर अर्जदाराने MSc केली असेल तो ते प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे. जर अर्जदाराने CCC केली असेल तर ते टाकायचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकता अपेक्षित आपले सरकार सेवा केंद्राची माहिती, आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा पत्ता, म्हणजे जो अर्जदार आहे तो आपले सरकार सेवा केंद्र कुठे सुरू करणार आहे त्या जागेचा इथे पत्ता टाकायचा आहे. जर तो शहरामध्ये करत असेल तर तिथे वॉर्ड नंबर भरायचा आहे. आपले सरकार सेवा केंद्र स्थापित करण्याच्या जागेचा अक्षरांश ओ रेखांश म्हणजे लॅटिट्यूड आणि लॅनिट्यूड इथे टाकायचा आहे. तर मित्रांनो, खाली पाहू शकता जागेचे जे स्वरूप आहे, ही जी जागा आहे ती स्वतःची आहे अर्जदाराची का भाड्याने घेतलेली आहे ती इथं माहिती भरायची. त्यानंतर जे इंटरनेट उपलब्ध आहे का, इंटरनेट कनेक्शन आहे का, आहे तर त्यांना होय करायचं आहे, असल्यास ते कुठल्या कंपनीचे आहे. त्यानंतर संगणक संख्या, अर्जदाराकडे जो सध्या व्यवसाय करतो त्याच्याकडे किती संगणक आहेत, किती प्रिंटर आहेत, बायोमॅट्रिक मशीन किती आहे त्याची संख्या इथे भरायची आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत. ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रत त्याच्याकडे अर्जदाराकडे आहे. अर्जदाराला सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज भरायचा आहे, त्याची जी प्रिंट येणार आहे ती प्रिंट ऑफलाईन अर्जासोबत जोडायची. त्यानंतर अर्जदाराकडे आधार कार्ड असलं पाहिजे, पॅन कार्ड असलं पाहिजे. त्यानंतर अर्जदाराकडे CSC सेंटर असलं पाहिजे, CSCचे प्रमाणपत्र असलं पाहिजे. CSCचं प्रमाणपत्र नसेल तर TEC साठी रजिस्ट्रेशन करायचे, त्याची एक्झाम द्यायची आहे आणि त्याचं प्रमाणपत्र याच्यासोबत जोडायचं आहे. त्यानंतर अर्जदाराकडे चारित्र्य पडताळणीचं जे प्रमाणपत्र आहे ते असलं पाहिजे. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, मित्रांनो तुम्हाला आत्ताच पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं आहे, कारण तुमच्या जिल्ह्यात ही लवकरच जे आहे ते नोंदणी सुरू होणार आहे, रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्हाला आत्ताच रजिस्ट्रेशन करायचं आहे. जे चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी जे आहे त्याच्यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा त्याबाबतचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या चॅनलवरती देण्यात आलेला आहे. त्याची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देणार आहे. त्यानंतर अर्जदाराकडे शैक्षणिक प्रमाणपत्र असलं पाहिजे. त्यानंतर संगणकीय प्रमाणपत्र असलं पाहिजे, म्हणजे जर अर्जदाराने CCC केली असेल, MSc केली असेल तर त्याचे प्रमाणपत्र अर्जदाराकडे असले पाहिजे. त्यानंतर 8 नंबरच्या ऑप्शनमध्ये जागेचे कागदपत्र असले पाहिजेत. जर जागा स्वतःच्या मालकीची असेल तर त्यांनी प्रॉपर्टी
तुमच्याकडे टॅक्स भरलेली पावती असली पाहिजे, किंवा ती जागा जर भाड्याने घेतली असेल तर भाडे करारपत्र त्यांच्याकडे असले पाहिजे. जे अर्जदार अपंग असेल तर त्याच्याकडे अपंग असल्याबाबतचे प्रमाणपत्र असले पाहिजे, म्हणजे जे ID देण्यात येतो तो पाहिजे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता अटी आणि शर्ती देण्यात आलेल्या आहेत. ज्या अटी आणि शर्ती आहेत ते तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. पूर्ण अटी आणि शर्ती वाचायच्या आहेत, जेणेकरून तुमचा जो अर्ज आहे तो बाद होणार नाही, रिजेक्ट होणार नाही. त्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराची स्वाक्षरी करायची आहे, अर्जदाराचे पूर्ण नाव टाकायचे आणि इथे दिनांक टाकायचा आहे. खाली स्वयंघोषणा पत्र देण्यात आलेले आहे. इथे नाव टाकायचं आहे अर्जदाराचं, पत्ता टाकायचा आहे, वय टाकायचं आणि अर्जदार सध्या कोणता व्यवसाय करतो तो टाकायचा आहे. त्यानंतर इथे तालुका टाकायचा आहे आणि इथे पाहू शकता ग्रामीण भागात असेल तर गाव आणि तालुका इथे निवडायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता अर्जदाराचे स्वाक्षरी करायची आहे, नाव टाकायचं आहे आणि इथे एक फोटो चिटकवायचा आहे. तर इथे पाहू शकता मित्रांनो, नवीन आपले सरकार सेवा केंद्राकरिता अटी व शर्ती, या ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या यामध्ये भरपूर अशी माहिती देण्यात आलेली आहे. तर इथे तुम्ही मित्रांनो पाहू शकता अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची जी सर्व माहिती आहे ती इथे देण्यात आलेली आहे. तुम्हाला ही माहिती वाचायची आहे, याचे प्रिंटआउट काढायचे आहे. अर्ज हा पूर्ण भरायचा आहे. हा अर्ज भरण्यापूर्वी सर्वात प्रथम ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याबाबत मी व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. मी डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला देणार आहे. मित्रांनो, ही जी माहिती होती की तुम्हाला सांगण्याचा उद्देश होता की तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागतील, कसा अर्ज असणार आहे. तर ही जी माहिती असणार आहे मित्रांनो सर्व जिल्ह्यांसाठी सेम असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला तयार करून ठेवायचे आहेत. तुमच्या जिल्ह्यामध्येही लवकरच रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.